तुम्हाला वाटत असेल गाईज मी रडते, पण तसं काही नाही गाईज, मी रडी ना. कारण की मला जाम सर्दी झाली आहे, म्हणजे सर्दी खूप झाली आहे, खूप खूप सर्दी झाली आहे मला आहे ना. आता हे पावसाळा आला, अजून थंडी थंडी दिवस आला तर मला खूप त्रास होते गाईज. काय माहित, मलाच माहित नाही हे काय प्रॉब्लेम आहे, मला माहिती नाही गाईज. खूप त्रास होते कारण की डोळ्यातून पाणी येतं, डोळे गुदगुद करतं, नाक गुदगुद करतं. पावसाळा आणि थंडीमध्ये मला खूप म्हणजे खूप त्रास होते गाईस. म्हणून मी असं म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी रडा लागले, तसं काय नाही गाईस, मी रडी ना. काही टेन्शन असलं तरी मी कशामुळे रडू गाईस, रडी ना मी. पण मला आहे ना खूप त्रास होते थंडीच्या दिवसामध्ये. काय त्रास होते काय मलाच माहित नाही, खूप त्रास व्हायला लागले आणि डोळे गुदगुद गुदगुद करते. डोळे असं म्हणजे असं एकदम डेंजर वाटते गाईज, बघू शकताय. आणि त्याच्यामध्ये मी काल गेलते थोडस फिरायला गेलते गाईज, म्हणजे फिरायला म्हणजे जरा मला म्हणजे पोरं लय दिवस झालं मला म्हणत ते मम्मी चल मम्मी चल. ह्यांना बी काल सुट्टी होती, रविवार होतं ना, सुट्टी होतं म्हणून ह्यांना घेऊन गेलते गाईज काल फिरायला. लई लई सर्दी झाली आहे, पावसामध्ये काल भिजले. पावसामध्ये काल आम्ही फिरायला गेलतो काल, तिथं म्हणजे असं प्राणी पक्षी असतात ना, पक्षी प्राणी आहेत तिकडे, ते पक्षी प्राणी बघण्यासाठी आम्ही गेलतो गाईस काल. रविवारी होती, सुट्टी होती, म्हणलं जरा जाऊन यावं म्हणून गेलते गाईस. म्हणून काल पावसामध्ये फिरले म्हणून मला आज सर्दी झाली आहे. असं काही नाही गाईस, मी रडले ना, काही नाही. आता मी माझ्या आईला कॉल केलते, व्हिडिओ कॉल केली, तिला वाटलं मी रडाच लागले. पण ती कशाला रडा लागली, मी म्हणले नाही मम्मी मी रडीना, म्हणलं मी रडीना, मला असं काही नाही म्हणलं रडीना. म्हणलं लई खूप त्रास व्हायला गाईस, लई त्रास व्हायला लागले. कारण की काय झालंय काय मी खूप त्रास व्हायला लागले. कसं मला मला पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सॉरी उन्हाळ्यात नाही, पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये मला सर्दी लवकर होती. लवकर सर्दी झाली की जातच नाही, बिलकुल जात नाही. उन्हाळ्यामध्ये 4च महिने माझं निवांत चांगलं राहते, आणि पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये लई त्रास होते. डोळे म्हणून चष्मा वापरते. चष्मा वापरला की जरा बरं वाटतं. काहीच काय जरा पावसामध्ये जरा फिरले म्हणून जरासा मला म्हणजे जरासं डोळे गुदगुद करायला, म्हणजे म्हणजे नाकामधून बोलायला लागले, म्हणजे नाक श्वास घ्यायला येत नाही. बरेच लोकांना लवकर सर्दी होत नाही, पण मला काय माहित लई लवकर सर्दी पकडली, लई लवकर. मला डोळे गुदगुद करायला जायचं. काल मी थोडं ब्लॉग बी बनवू शकले नाही त्याच्यामुळं, कारण की पावसामध्ये तर ब्लॉग आपण बनवू शकत नाही. मी तिथं पाय ठुल्या ठुल्या पाऊस पाऊस सुरू झाला आणि थोडंफार काय फोटो काढले तेवढंच, त्याच्यावरचं काय नाही. थोडंसं तेच मुलांनी थोडंसं माझ्याकडून येऊन 2 नंबरच्या मुलाने माझं व्हिडिओ काढला थोडंसं तेवढं, त्याच्यावर काय व्हिडिओ काहीच नाही काढलं काय. गुद 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 करते, का बरं करते की माहित, खूप गुद करते डोळे एकदम असं एकदम. असं वाटतं की कुणाला कोण बघितली रडाली का असं म्हणतात. आता माझी मम्मी म्हणली व्हिडिओ कॉलिंग केली तर म्हणतो रडाली का, भाऊ म्हणतो रडाली का, मी रडीनं काय असं. हा डोकं दुखते. सर्दीची तुम्ही कितीही गोळी खावा, गोळीचं पावर असं तर चांगलं, परत पावर गेलं की लई त्रास व्हायला लागले. सर्दीच्या गोळ्या आता रात्रीपासून 3 झाले, काल दुपारी खाल्ले, काल संध्याकाळी खाल्ले आणि सकाळी खाल्ले, 3 गोळ्या खाल्ले, तरी माझं सर्दीचं नाव म्हणजे सर्दी जायच ना. डोळ्यातून पाणी यायचं बंदच होईना. काय झालं काय झालंय काय मत नाही, असं नाही. मला नेहमी त्रास आहे सर्दीमध्ये थंडीमध्ये मला त्रास पुन्हा होते, 100% होते. किती गरम कपडे घालू, किती मी मोजा घालू पायात, आणि किती गरम असं झालं तरी मला त्रास होते गाय. हा एकदम, म्हणून मी या दिवसात मी थंड पदार्थ खातच नाही. आईस्क्रीम राहू, दही राहू, मग बदाम शेक तर माझा आवडता आहे, बदाम शेक खूप पिते. पण थंडीमध्ये बिलकुल नाही पिते. ते प्यायला चांगलं वाटतं, परत नंतर सर्दी झाली आणि डोकं दुखलं आणि आग उडू करा, डोळे गुदगुद करायला तर त्रास मला होते, म्हणून कंट्रोल करते. बदाम शेक तर माझं फेवरेट आहे, बदाम शेक प्यावं म्हणते, पण त्रास होते म्हणून काहीच मी पित नाही. त्या का काल गेलते मी आता जरा म्हणजे पोरांना बाहेर गेलते,
म्हणून जरा चेहरा वेगळाच झालेला आहे. काय लावू मग चेहऱ्याला रोज 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 काय लाव वैताग येते. काही लोक रोज लावते चेहऱ्याला काय म्हणजे काही लावत नाही चेहऱ्याला. हो शकता का माझा चेहरा कसा आहे, रिअल चेहरा आहे. मी काहीच लावत नाही, पावडर शिवाय काहीच लावत नाही. कधी कधी मी हे लावते, फेअर लावते, त्याच्यावर मी काहीच लावत नाही तरी माझा चेहरा बघा आहे. पहिला फेस वॉश वापरत होते, आता फेस वॉश वापरणं मी बंद केलेले आहे बघा. केस खूप गळालेत गाईस, काळीच ना मला का बरं गळालेत, खूप केस गळालेत. मलाच कळे ना एवढं केस का गळालेत, खूप केस गळालेत म्हणजे. मला केस मी विचारत नाही, मी रोज विचारतच नाही केस, मला केस गळालेत म्हणून केस विचारले झाले गाय. आता सर्दी झालेली आहे, थोडस घरातले काम बिम आवरते, मस्तपैकी काम आवरते, जरा स्वयंपाक बनवते, काय गरम गरम बनवून खाते काय. कारण की रात्री जरा म्हणजे फिरून काल काल संध्याकाळी फिरून आता 8 वाजता आता फिरून आलतो, मी थोडंसं काहीच खाल्लेलं नाही, चहा पिऊन झोपले, थोडंसं भूक लागली. आता जाऊन आले कामाला, आता काहीतरी बनवते आणि खाते.